गेलो तर या माणसाने मला धोका दिला। म्हणजे मला त्यांनी सांगितलं होतं की भाऊ मी जाणार नाही, निवडून चुनाव होने के बाद जाऊंगा। त्यांनी पकडलं तर नाशिकच पकडलं, त्यातल्या त्यात कुंभमेळा पकडला। 29चं निरीक्षण आपलं फिक्स झालं निवडून यायचं, महाराजांच्या महाराजांना तिकडे झाला। कारण की त्यांच्या या कार्यामुळे त्यांना तिथे बोलवलं। निश्चितपणाने आपल्या मनावर त्याचा घात झाला। मी पण जवळपास आता 10वं वर्ष माझं पालकमंत्री म्हणून आहे आणि मी ज्या चीफ सेक्रेटरी होत्या सुजाता समिती, त्यावेळेस मी पंचायत समिती मेंबर होतो, त्यावेळेस पासून आतापर्यंत म्हणजे त्यावेळेस पंचायत समिती मेंबर खास कलेक्टरकडे जायचाच नाही, त्यावेळेस कलेक्टर म्हणजे फार मोठा विषय असायचा। पण मीना साहेब असतील किंवा मुखर्जी साहेब असतील किंवा जे काही इकडनं आपल्याकडनं गेले त्यात बरेच प्रिन्सिपल सेक्रेटरी पदावर आहेत, अशा बऱ्याच जणांची मी कामं पाहिले। पण मला आवडणारे 4-5 जिल्हाधिकारी माझ्या आयुष्यामध्ये मी पाहिले। त्याच्यामध्ये निंबाळकर साहेब आहे, राऊत साहेब आहे, नितीन राऊत आहेत, आपले साहेब आहेत, आता गोगे साहेब आले, त्यांचं बी ऐकलं मी। हवामानाचा अंदाज आम्ही घेतो आणि आमचे कलेक्टर अपक्ष होते, कोणत्याच पक्षाचे, पण आम्हाला वाटायचे की आमच्याच पक्षाचे। म्हणजे बॅलन्स ज्याला ठेवावं लागते ना, असं म्हणतात ना की माणसाने प्रत्येकाला सांभाळलं पाहिजे। राजकारणामध्ये आम्ही प्रत्येकाला सांभाळतो आणि त्याच्याशिवाय आपला पक्ष चालत नाही। त्यांनी सगळेच सांभाळलं, महसूल सांभाळलं, पोलीस डिपार्टमेंट सांभाळलं, जिल्हा परिषद तर 50% सांभाळली। कारण की थोडस आमचं अंकित साहेबांनी थोडं काम स्लो झालं त्याने त्यांना फोन कधीच नाही लावलं, अरे बोलो नाही यार आपके दोस्त है बोलो, पण अंकित सर बोलायचेच नाही। म्हणजे जास्त बोलला हा त्यांचा स्वभावच नव्हता। माणूस चांगला, माणूस वाईट नाही, पण आम्हाला अडचण आली की मित्र म्हणून, भाऊ म्हणून, म्हणजे मी तर त्यांना कलेक्टर कधीच समजलं नाही। असं म्हणतात ना की आज भी टूट जाता है घर बनाने में, तुम तरस खाते नहीं बस्ती जलाने में, कुछ लगता नहीं दुश्मनी बढ़ाने में, उम्र बीत जाती है दोस्ती निभाने में। दोस्ती करण्याचा लायक नाही। उद्या आम्ही आमदार राहू, मंत्री राहू, नाही राहू, राजकारणात असू किंवा नसू, पण हे आठवणी असतात। एका घरामध्ये त्यांचे वडील चीफ सेक्रेटरी एका राज्याचे असतात, ज्यांची आई कलेक्टर असते किंवा IAS असते, त्यांचे आजोबा असतात, त्यांचा मुलगा, साधी गोष्ट नाही आहे। म्हणजे लाल दिवा त्यांच्या घरातच होता। आम्हाला लय तर म्हणावं लागतं लाल दिवा, लाल दिवा, लाल दिवा। तर जो लाल दिवा त्यांच्या घरात होता त्या घरात ते जन्माला आले। पण असं मी नेहमी प्रत्येक भाषणात सांगतो की वडाचं झाड किती मोठं झालं तर त्याची पारंबी जमिनीत असते, तसा हा जमिनीतला माणूस आहे। काही लोकांनी त्याच्यावर केलाय टीका, काही लोक बोलतात आणि राजूमामाच्या भाषेत सांगितलं तर रावण जिवंत असले पाहिजे, नंतर रामायण कसं राहील? रावणच गेला तर रामायण संपलं, कुठे घरी जा, पिक्चरचं तिकीट संपलं। म्हणजे प्रत्येक ठिकाणी या गोष्टी आहेत आणि नाशिकवाल्यांना काय झालं समजतच नाही। वोट सुटते आपले लोक नेतात, माणसं पक्षाचे फोडा, मग तुम्ही अधिकारीच फोडायला लागत तर कसं होईल? आणि असेच माणसं उंचीवर असतात। मी नेहमी शेर मला फार आवडता आहे तो की नजर नजर में रहना भी कमाल होता है, नजर नजर में रहना भी कमाल होता है, नफस नफस में बिखरना भी कमाल होता है, बुलंदियों पे पहुंचना कोई कमाल नहीं, बुलंदियों पे ठहरना कमाल होता है। मला ते वाटते सुंदर सुंदर अशी कामं, मला बरेच अनुभव आहे, पण माझं त्यांचं कधीच भांडण झालं नाही। 3 रुपये खर्च झाले नव्हते मागच्या वेळेस, फक्त 3 डीपीडीसी म्हणून। आमदार लोक आमच्यावर संताप करतात, मला गल्ला दिला आणि किशोरप्पा जास्त करतात। मंगीदादा चालले गेले, तो हुशार आहे, ते भाजपचे, त्यामुळे ते चालले गेले। ते तुम्ही त्यांना सांगितलं असेल, अरे आम्ही डीपीडीसीला 31 मार्च 3-3 वाजेपर्यंत नाही झोपलो, 7-8 दिवसाची कत्तलची असतात आमची। पैसा खत्म करो, पैसा खत्म करो, पूरा काय
पुणे आगे जाना है, अब जलगांव पीछे रह रहा है। भाई अरे भाई तुम सो ना बाबा, तुम लेके कहाँ पैसा ले जा रहा है? बोले हे माणूस भूत आहे, भूत. म्हणजे त्याचा वेगळा अर्थ काढू नका. वैदिक म्हणतील असं कसं काय बोलता, इतना अच्छा आदमी मेरा आप भूत बोल रहे हो. कामामध्ये माणसामध्ये माणसाळलेला माणूस आणि काम करणारा माणूस. तरी आम्ही पहिले आलो मागच्या वर्षी, यावेळेस 3 रुपये सुद्धा शिल्लक नाही ठेवले माणसाने. सब खतम. बोलो त्याचा फायदा काय झाला पत्रकार बांधवांनो? या वर्षी आपल्याला दरवर्षी ही डीपीडीसी फक्त 400-450 कोटीची होती जेव्हा मी पालकमंत्री होतो. आज ही डीपीडीसी 750 ची गेली. याचं कारण काय? त्याचा विचार कोणी नाही करत. आम्ही तसंच खेळलो असतो, तशीच कामं केली असती आणि पैसे शिल्लक ठेवले असते, ठीक आहे. काही कामांमध्ये गरज नसताना काही कामांमध्ये व्यतिरिक्त पैसे गेले असतील, पण तुम्ही पैसा नाही संपला तर राज्य स्तरावर तुम्हाला नवीन पैसा येणार कुठून? आणि त्यांनी वेगवेगळ्या फॅकल्टीज मध्ये, मी काय फार शिकलेला नाही, IAS नाही, IPS नाही, पण माणूस अनुभवाने हुशार होतो हे मी माझ्या जीवनात पाहिलं. राज्यात आमचं चॅलेंज आहे, SP सर बसले आहे, 95% रिक्वायरमेंट. SP साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही घेतलेली दखल ही कलेक्टरांनी घेतली आणि पालकमंत्र्यांनी घेतली. नाही तर आम्ही या पोलीस डिपार्टमेंटच्या डब्या गाड्या पाहिल्या, हे तुम्ही पाहिलं ना आम्ही पाहिलंय. मोटरसायकल पीठ पर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर SP कलेक्टरांनी, पालकमंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी. जे डीपीडीसी मध्ये मला जे अनुभव आले, राजकारणामध्ये मला जे अनुभव आले, आणि कधीच मी त्यांच्या चेहऱ्यावर संताप पाहिला नाही. आणि संताप हा त्यांच्या जीवनातला विषय राहिलेला नाहीये. एवढं चांगलं आहे की योगायोगाने ते नाशिकला जात आहे, कायम आपल्याला त्रास देता येईल, त्यांना काम असलं तर सांगता येईल. आणि ते पण थांबणारा माणूस नाही आहे. या जळगाव जिल्ह्यामधून जे गेले आहे ते बरेच जण चीफ सेक्रेटरी झाले आहेत. कदाचित तुम्ही चीफ सेक्रेटरी व्हाल किंवा आम्ही आयुष्यावर असू किंवा नसू हे माहित नाही, हे आयुष्य सांगता येत नाही. आज मी बोलतोय, उद्या असेल किंवा नसेल, पण माझं मन बोलतंय एक दिवस आयुष्य तुम्ही महाराष्ट्राचे 100% चीफ सेक्रेटरी होणार. याला तुम्ही सगळ्या पक्षांची घेतलेली संबंध, कदाचित आम्ही सत्ताधारी आहोत, उद्या आम्ही विरोधी पक्षात राहू, पण तुम्ही हा कधीच अहंकार केला नाही. विरोधी पक्ष सुद्धा जिवंत राहायला पाहिजे, तो आला तर त्याचं काम केलं पाहिजे, ही जी भूमिका तुमची आहे तीच भूमिका आमची लोकप्रतिनिधी म्हणून असली पाहिजे. आम्ही ती ठेवतो आणि ती सुद्धा तुम्ही ठेवली. आलेला गरीब कधी वापस गेला नाही. मी पाहिलंय छोटा माणूस, आणि त्याला जर काम करायचं नसलं की बोर केस आहे, बरोबर लाईन लावून द्यायचं. ठीक आहे बेटा, तुझे बेटा आरोपी नंबर 1. आता ते तुम्ही म्हणून पहिले समाधान महसूल आहे. त्यामुळे असे बरेच लोक होते त्याच्याकडे की ते टाळायचं आहे ना, बरोबर टाळायचं. कारण की आप्पांचा अनुभव मी ऐकला की ज्यावेळेस फ्लड येणार होते त्यावेळेस त्यांना यांना फोन कर, मला फोन करायचे, उठो बहुत पाणी आने वाला है, उठो आता आने तो दो. म्हणजे मी आप जाना चाहिए भैया, वहां जाना चाहिए. एक दिवशी मी मुंबई जाणार होतो, पण सकाळी आप्पाच्या पाचोऱ्यात पाणी घुसलं आणि आप्पा सकाळपासून मला वाटते फुल पाण्यात कंबर इतक्या पाण्यात. नंतर आम्ही गेलो, पाणी थोडं उतरलेलं होतं. तेव्हा मला ना पुन्हा जाओ, लेकिन 1 घंटा तुम्ही पाचोरा में जाना चाहिए ना, तो अच्छा नहीं रहेगा. अच्छा गेलो मी पाचोरा डायरेक्ट विमानतळावर गेलो, गोली चट्टीशी. पण आपल्या लोकप्रतिनिधीचा, आपल्या पालकमंत्र्यांनी सुद्धा काही काही ठिकाणी सिरियसनेस घेतलं असेल तर घेतलं पाहिजे, म्हणून सूचना करणारी सुद्धा माणसं लागतात. आज मी पालकमंत्री आहे नाही आहे, उद्या आमचा दिवा चालत नाही, त्यांचा कधीच चालत नाही. त्यामुळे ते 58 काय 60 आहे त्यांचं, 2 वर्ष असते. आणि आयुष्यात अशीच माणसं कामाला येतात. आम्हाला का निंबाळकर साहेबांचा अनुभव होता, ते पण असेच काम करायचे, राऊत साहेब पण असेच काम करायचे. काही करायचे, पण ते व्हाय 1-2 मार्गे करायचे. आणि एसटी 2 मार्गाने जाते, एक धरणगाव मार्गे जाते आणि एक किसगाव मार्गे जाते. आणि आम्हाला 2 मार्ग माहिती की शेवटी ही चोपडाच जाणार आहे.
हसलं पाहिजे. तुम्ही हसले नाही तर त्यांना वाईट वाटेल. आपण एक कार्यक्रम पाहिला ना, सत्काराचा कार्यक्रम पाहिला मागचं, तुम्ही एकट्या माणसाने पुरा पुढच्या सगळ्यांना करून टाकला. त्याच्या एक एक गोष्टीला आपलं करणार. मी त्या दिवसापासून शिकलोय, जे होणार ठर काय आहे, जे होणार आहे ते ठरलंय. आज काय दुःखी जगायचं, आनंदात जगायचं. आणि काय प्रारब्धामध्ये शेवटी किती पैसा कमवला, किती मालमत्ता कमवली, त्याच्यापेक्षा मी काय बुद्धिमत्ता कमवली, एवढी बुद्धी त्यांच्याकडे आहे. सगळं चोरीला जाते, पण बुद्धी चोरीला जाते ती तुमच्याकडे आहे. पण आणि दाढीवाल्यांचंच राज्य चाललंय. मोदी साहेबांपासून जातोय माझ्यावर नका लक्ष द्या. म्हणजे मला सगळ्यांचं राज्य सांभाळा. तुम्हाला किती त्रास देणार लोक तुम्हाला माहित नाही. राजकारणामध्ये या गोष्टी चालणार आहे, पण आपलं मन साफ असलं पाहिजे. काम करताना आपण मनाला विचारलं पाहिजे, रात को सो अपने दिल को कुशो. तुम्ही पत्नीशी खोटं बोलाल, पण आपलं मन आपल्याशी खोट्याने बोलू शकत. तुम्ही मनाला विचारा, गुलाब तू आज किती लोकांना बसवलं, आपोआप बोलेल. म्हणून मला तरी असं वाटतं की या प्रवासामध्ये तुम्ही आम्हाला भेटलात आणि आयुष्यामध्ये असे लोक भेटले पाहिजे. वेळलेल्या जीवनाच्या अथांग सागरांनी जीवनाची नाव हलू देऊ नका. जळगावकरांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी होते, हे मात्र विसरू नका. मला तरी असं वाटतं तुमची कलेक्टर म्हणून पहिली पोस्टिंग ही जळगाव पासून झाली. जळगावचे दोन अर्थ आहेत, चलनेवाला भी और चलवाला भी, सोनेवाला भी और केलेवाला भी. त्यामुळे जळगाव याची ख्याती आहे. जळगाव हे साधं नाहीये. जळगाव पासून नागपूर 420 आहे आणि जळगाव पासून मुंबई 420 आहे. म्हटलं ना तुम्हाला, तुम्ही हसले 5 वर्ष लाईफ पाडली. मी कधी कीर्तनात जातो, कीर्तन मला म्हणतो, बाबा तू झाला नाही कीर्तन काय बरं झालं, अर्ध भांडं विकून दिलं असतं म्हणजे तुला मला चुकून या धंद्यात झाला. येता ना मधून मधून आपले वक्ते येतात. मी एखादा तर वक्ता झालो साहेब, ₹1,00,000 कमवले असते रोज, आरामात गेलो असतो मास्क. इथे तर जर 5 वर्षात वक्ते बदलावं लागतं, आम्हाला बदलावं लागतं. त्यामुळे आता आयुष प्रसादजी आणि नशीबवान आहे, त्याचे विशेष चांगले भेटले. कलेक्टरांच्या विशेष, पुढाऱ्यांच्या विशेष फार कठीण असतात. ते म्हणता आयराने काय म्हणतात माहिती का तुम्हाला, पाटील गावले देवाले बयान करावाले. मैं बाकी बोलू नाही हिंदी में. मी योगायोगाने त्यांच्या घरी गेलो, घरी म्हणजे बंगल्यावर. माझी बहीण, माझी वहिनी, माझी मुलगी जसं आपल्याशी बोलते तसं ते आमच्याशी बोलल्या. ही श्रीमंती आहे, ही श्रीमंती आहे. मला तरी असं वाटतं की उद्याच्या दिवशी त्यांच्या प्रवासामध्ये त्यांच्या अर्धांगिनी एवढ्या चांगल्या आहेत, त्यांचं कुटुंब चांगलं आहे, त्यांचा मित्रपरिवार चांगला आहे. परमेश्वर त्यांना काय देश देणार आहे. आणि आता ते महाकुंभला जात आहे, तिथे सगळे देव येतील. मसोब्यापासून तो फिरवा. त्यामुळे आमचंही थोडं सांगा. मुसलमान लोक सांगतात ना नमाज पडताना जाताना, तुम्हाला मी याद रखणार. तसं प्रार्थनेमध्ये आमचं मागून घ्या काही मागता. पण आनंद या गोष्टीचा आहे की तुम्ही अशा ठिकाणी जाताय की तिथे जगाचे लोक येतील आणि तिथे सुद्धा तुम्ही यशस्वी व्हावं अशी वणी आई जगदंबाजीला मी माझं सगळं मानतो. जे 3.5 पीठापैकी आपलं अर्धपीठ आहे, तिला मी साखर घालतो की माझ्या लहान भावाला तिथे सुद्धा यश येऊ. आणि येणाऱ्या कलेक्टरनाही सुद्धा सांगतो या वर्षी सुद्धा आपला 100% गल्ला खर्च झाला पाहिजे. त्याच्या आजपासून आपण तयारीला लागावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.